वीरपत्नी. अण्णा, अरे एका ठिकाणी बस, असं फिरून काय होणार आहे? अण्णांची बहीण बोलत होती. बघा की वंस, 2 तासापासून अशा चक्रा मारत आहे. काही बोलले तर मला शिव्या देता. अण्णांची बायको उमाताई बोलल्या. कारणही तसंच होतं. त्यांच्या एकुलत्या एका मुलीला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. मुलीचे दिवस भरले होते म्हणून अण्णा महिनाभर घरातच तळ ठोकून होते. अण्णासाहेबांची सर्वात धाकटी मुलगी म्हणजे सुजाता. अण्णांना सुधीर, निलेश, विजय आणि एकुलती एक मुलगी सुजाता होती. सुजाता लाडात वाढली होती. 1 वर्षापूर्वीच सुजाताचं शेजारच्या गावातील राहुलबरोबर लग्न झालं होतं. राहुल मिलिटरीत नोकरीला होता. मुलगी शेजारच्याच गावात दिलेली असल्यामुळे अण्णांचंही तिच्याकडे लक्ष असायचं. लग्नाला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं होतं. सुजाताच्या घरी थोडीशी शेती होती. घरी सासू-सासरे आणि एक दीर असायचा. लग्न झाल्यानंतर 7-8 महिन्यातच राहुलची सीमेवर पोस्टिंग झाली होती. सुजाताला 7वा महिना होता. अण्णांनी सुजाताला माहेरी आणलं होतं. तिला काय खायला हवं नको त्यावर अण्णांचं बारीक लक्ष असायचं. अधूनमधून सुजाताच्या नवऱ्याचा पण फोन यायचा. सगळं काही सुरळीत चाललं होतं. एके दिवशी पहाटे 4ला अण्णांच्या बायकोने त्यांना उठवलं आणि सांगितलं, आपल्याला लगेच दवाखान्यात निघावं लागेल. सुजाताच्या पोटात दुखायला लागलं आहे. अण्णांनी लागली जीप काढली. कपाटात ठेवलेले थोडेफार पैसे घेतले. गावातच अण्णांची बहीणही राहत होती. तिलाही फोन केला आणि तयार राहायला सांगितलं. अण्णा, उमाताई, अण्णांची बहीण आणि सुजाता असे 4ही जीपमध्ये बसून तालुक्याच्या गावी आले. दवाखान्यात आधीच नाव नोंदणी केली होती. डॉक्टरांनी लगेच ॲडमिट करून घेतले आणि 2-3 कागदांवर अण्णांच्या सह्या घेतल्या. नर्सने वरच्यावर सुजाताचं चेकअप केलं आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवावं लागेल असं सांगितलं. ऑपरेशन थिएटरमध्ये 2-3 नर्स, मुख्य डॉक्टर असं सर्व काही होतं. तेव्हापासून अण्णा दवाखान्याच्या आवारात एकसारख्या चक्रा मारत होते. सकाळी 7 वाजता डॉक्टरबाई बाळाला घेऊन बाहेर आल्या. नर्सने सुजाताच्या आईला आवाज दिला. तशा उमाताई आणि अण्णांची बहीण बाळाला बघण्यासाठी आत गेल्या. इकडे अण्णा कानात प्राण आणून बसले होते. बायकोला आणि बहिणीला आल्या आल्या विचारायला लागले, काय झालं? सुजाता बरी आहे ना? त्यावर अण्णांची बहीण म्हणाली, मुलगा झालाय. 2 तासाने बाळाला आईजवळ देणार आहे म्हणाली आणि सुजाताला थोड्याच वेळात बाहेर घेऊन येणार आहे. 9 वाजता आपण सर्व भेटायला गेलो तरी काही हरकत नाही. अण्णा एकदम खुश झाले. डॉक्टर, नर्स आणि दवाखान्यातील इतर माणसांचे आभार मानायला लागले. अण्णांनी लागलीच फोन काढला आणि मुलाला फोन केला. सुधीरने फोन उचलला. अण्णा त्याला म्हणाले, पोरांनो, तुम्ही मामा झाला रे, मुलगा झाला. अण्णांची मुलं सुद्धा खूप खुश झाली. आळीपाळीने 3ही मुलं अण्णांशी बोलली आणि थोड्याच वेळात आम्ही तिकडे येतो असं सांगितलं. अण्णांनी जावयाला फोन केला. जावाई बातमी ऐकताच खूप खुश झाले. बाळाची आणि बायकोची विचारपूस केली आणि आजच सुट्टीचा अर्ज देतो आणि गावाकडे येतो असे म्हणाले. नंतर अण्णांनी सुजाताच्या सासरी फोन केला. मुलगा झाल्याची बातमी ऐकताच सर्वजण खूप खुश झाले. अण्णा आता आपल्या म्हाताऱ्यांच्या मिशा ओढायला सुद्धा कोणीतरी आलं म्हणायचं. सुजाताचे सासरे बोलले तसे अण्णा आणि सुजाताचे सासरे मोठ्याने फोनवरच हसायला लागले. अण्णांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. 10 वाजता बाळाला सुजाताकडे देण्यात आलं. तेव्हा अण्णा आणि त्यांची बायको, बहीण सर्व सुजाताच्या रूममध्ये आले. अण्णांनी बाळाला अलगद उचलून घेतलं आणि कौतुकाने त्याच्याशी बोबडं बोबडं बोलायला लागले. तशी अण्णांची बहीण म्हणू लागली, अण्णा, बाळ अजून 1 दिवसाचं पण झालं नाही. तुझ्याशी काय गप्पा मारणार आहे? अण्णा, बाळाच्या वडिलांना फोन केलात का? सुजाता म्हणाली. हो पोरी, केला होता. झालं आमचं बोलणं. सुट्टीचा अर्ज करतो म्हणाले जावई बापू. तुझी आणि बाळाची चौकशी करत होते. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर अण्णांना अचानक काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि ते उठले. तशी सुजाता म्हणाली, का व अण्णा, उठल्यात गडबडीत? पोरी, पेढे कुठे आणलेत? अण्णा पेढे आणायला निघून गेलेत. थोड्याच वेळात अण्णांची 3ही मुलं दवाखान्यात आली. पण बाळाला आणि सुजाताला भेटायला न जाता अण्णांची वाट पाहतच गेटजवळ थांबली. अर्ध्या तासातच अण्णा पेढ्यांचे 2 बॉक्स, बाळासाठी कपडे, पाळणा, 2-3 बाहुल्या असं सर्व सामान घेऊन येताना दिसले. तसं पोरं त्यांना आडवी गेली. अरे पोरांनो, बघा, सर्व सामान आणलंय ना मी. बाहुली, पेढे, कपडे, पाळणा, अजून काही लागत तर नाही ना? अण्णा बोलले. अण्णांच्या 3ही मुलांचे तोंड पडलेली होती. तसे अण्णा त्यांना म्हणाले, काय रे, काय झालं पोरांनो?
अण्णा खूप वंगाळ बातमी आहे. सुजाताचा नवरा अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झाला. सुधीर बोलला. कुणीतरी उकळलेलं तेल कानात ओतावं असंच काहीतरी अण्णांचं झालं. अण्णांच्या हातातून सर्व सामान खाली पडलं. अण्णांच्या डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. तसं पोरांनी अण्णांना सांभाळलं. अण्णा, अण्णा, सावरा स्वतःला, भानावर या. अरे माझ्या कर्मा, असं कसं झालं? अण्णा मातीत पडलेले पेढे बघत म्हणाले. सकाळी तर बोललो होतो जावयांशी. अण्णा, अतिरेक्यांनी त्यांच्या कॅम्पवर हल्ला केला. सकाळी सकाळी सर्व सैनिक कवायत करून निघाले होते तेव्हा बेसावध असतानाच हल्ला झाला. 20 ते 25 सैनिक शहीद झाले. 8 अतिरेकी पण मारले गेले. सुधीर बोलला. तिच्या घरून फोन आला तेव्हा समजलं आम्हालाही. तिकडे रडून सगळा कालवा झालाय. सुजाताच्या खोलीमधला टीव्ही बंद करा आणि तिला काय बी करून फोन देऊ नका, नाहीतर सुजाताचं आणि तिच्या मुलाचं काही खरं नाही. अण्णांचे हात थरथर कापायला लागले होते. वर्षातच पोरगी विधवा झालेली ऐकून अण्णांचं फार अवसान गळालं. आता आतून सुजाताच्या आईला आणि बहिणीला बोलवायला सांगितलं. त्या दोन्ही बाहेर येतात तेव्हा अण्णा त्यांच्या पाया पडायला लागले. सुजाताला काहीही सांगू नका, शपथ आहे माझी. अरे अण्णा, काय झालं? आणि पेढे, पाळणा, कपडे खाली कसे पडले? अण्णांची बहीण बोलली. सुजाताचा नवरा शहीद झालाय. थोड्या वेळापूर्वीच कळालंय. अण्णा स्वतःच्या हाताने स्वतःच्या थोबाडीत मारत सांगत होते. तेव्हा अण्णांची बहीण आणि बायको दोन्हीही रडायला लागल्या. अण्णांनी त्यांना कसं तरी गप्प बसवलं. सकाळपासून असलेलं खुशीचं वातावरण एकदम बदलून गेलं होतं. अण्णांची बहीण, पत्नी, अण्णा आणि त्यांची 3ही मुलं सुजाताच्या रूममध्ये गेले. बाळाला बघून 3ही भाऊ लगेच बाहेर पडले. अण्णा, पेढे कुठे आहेत? सुजाता बोलली. अगं पोरी, दुकान बंद आहे बघ. 3 दिवस. दूरपर्यंत जाऊन आलो. अण्णा सुजाताकडे न बघता एका कोपऱ्यात बघून बोलत होते. बरं, ते जाऊ द्या. आत्याने आणि मामांना फोन केला होता का? सुजाता बोलली. हो, केला होता सकाळीच. अण्णा बोलले. बघू मला, द्या बरं फोन लावून, मला बोलायचं आहे आत्या आणि मामांशी. सुजाता बोलली. अगं, रेंजच नाही बघ दवाखान्यात. असं बोलून अण्णा रूमच्या बाहेर आले आणि बाकड्यावर बसून रडायला लागले. आई, अण्णा का बरं बाहेर गेले? सुजाता आईला म्हणाली. कोणती तरी औषधं आणायचे होते म्हणत होते. बहुतेक तेच आणायला गेले वाटतं. सुजाताची आई बोलली. थोड्या वेळाने सुधीरने डबा आणला. सुजाता जेवली. बाकी सर्व उपाशी होते. सुजाताला घडलेला प्रसंग माहिती नव्हता. संध्याकाळी सुधीर पुन्हा डबा घेऊन आला आणि अण्णांना बाजूला घेऊन सांगायला लागला. सुजाताच्या घरून फोन आला होता. आजपासून बरोबर 5व्या दिवशी राहुलला घेऊन मिलिटरीचे लोक येणार आहेत. याच दिवशी सुजाताला आणि बाळाला घेऊन या म्हणाले. सुधीर डोळे पुसत सांगत होता. अण्णा शांत बसले होते. थोड्या वेळाने जाऊन सुजाताला बघून येत होते. असे 4 दिवस निघून गेले. काळजावर दगड ठेवून घडलेला प्रकार अण्णांनी व त्यांच्या परिवाराने सुजातापासून लपवून ठेवला होता. 5वा दिवस उजाडला आणि अण्णा सकाळीच दवाखान्यात जीप घेऊन आले. सुजाताला पोटभर जेवायला घातलं आणि म्हणाले, तुझ्या गावाला जायचंय. तशी सुजाता लगेच म्हणाली, अण्णा मला लगेच सोडून येणार का? तसं सुजाताची आई म्हणाली, बाळाची पाशवी स्वतःच्याच घरात करायची अशी रीत आहे तुमच्या घरची, म्हणून गावाला निघालो तुझ्या. संध्याकाळी परत यायचे. अगं, पण मला कशी माहीत नाही ही रीत? आई तिच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाली, बाळाला पोटभर दूध पाजून घे. तिकडे दूध पाजायची अडचण होईल. 9 वाजता सुजाता बाळाला घेऊन गाडीत बसली. सोबत आई आणि आत्या पण होती. हवा लागायला नको म्हणून अण्णांनी जीपला कापड बांधून पॅक केली होती. अण्णांनी गाडीला स्टार्टर मारलं. अर्ध्या तासातच गाडी सुजाताच्या गावी पोहोचली. अण्णा, एवढी गर्दी कसली? आणि मोठमोठ्या गाड्या पण दिसायला लागल्या आहेत गावात. सुजाता बोलत होती. अण्णा काही न बोलता गाडी चालवत होते. अण्णा, वरती घराकडे घ्या की गाडी. इकडे शाळेच्या मैदानाकडे कशाला वळवता आहे? सुजाता बोलली. शाळेच्या मैदानाबाहेर मिलिटरीच्या 5-6 गाड्या लागल्या होत्या. पोलिसांच्या गाड्या पण होत्या. एक लाल दिव्याची गाडी पण होती. सुजाताला काय चाललंय कळतच नव्हतं. मैदान जवळ यायला लागलं तसं राहुल मोहिते अमर रहो, राहुल मोहिते अमर रहो च्या घोषणा ऐकायला येऊ लागल्या. मैदानाच्या बाहेर लावलेले बॅनर दिसायला लागले. बॅनरवर राहुलचे मिलिटरी पोशाखातली फोटोही होते. खाली ठळक अक्षरात लिहिलं होतं, शहीद राहुल मोहिते. आता मात्र सुजाताला सर्व काही कळायला लागलं होतं.
दवाखान्यातला टीव्ही का बंद होता? फोन करायला सांगितलं तर फोनला रेंज नाही असं अण्णा का सांगत होते? दुकानात जाऊनही अण्णांनी पेढे का आणले नाहीत आणि बाळाची पाचवी सांगून मला गावात का आणलं? तेव्हा सुजाताने मोठ्याने हंबरडा फोडला आणि ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. तोपर्यंत गाडी मैदानावर पोहोचली. अण्णांनी आणि आईने सुजाताला धरलं होतं. अण्णांच्या बहिणीच्या हातात बाळ होतं. सुजाता तोंड झोडून घेत रडत होती. अण्णा आणि आई तिला तसे करण्यापासून थांबवत होते, पण सुजाता त्या दोघांनाही जुमानत नव्हती. अण्णांनी सुजाताला कसं तरी मध्यभागी आणलं. राहुलला लाकडी पेटीत घालून आणलं होतं. पेटीच्या बाजूला राहुलचे आई वडील, भाऊ व इतर नातेवाईक जोरजोरात रडत होते. सुजाता पेटीच्या बाजूला बसली आणि एकटक नवऱ्याकडे बघत होती. मध्येच स्वतःला मारून घेत होती आणि बडबड करत होती. अण्णा पुरीची ही अवस्था बघून तोंड झोडून घेत होते. जवळजवळ 10,000 लोकांचा जमाव जमलेला होता. राहुलचं शरीर चितेवर ठेवलं होतं आणि त्याच्या वडिलांनी एका हातात बाळाला घेऊन चितेला अग्नी दिला होता. तशाच मिलिटरीच्या लोकांनी हवेत 3 फैरी झाडल्या. शहीद राहुल मोहिते अमर रहे च्या घोषणांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. घोषणा संपताच तालुक्याच्या आमदारांनी भाषण करायला सुरुवात केली. संपूर्ण मोहिते कुटुंबाला सांभाळण्याची आणि सुजाताला शाळेत लावून देण्याची घोषणा त्यांनी केली. सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या. तेवढ्यातच नवऱ्याच्या जाण्याने ती वेडीपिशी झालेली सुजाता उठली, बाळाला हातात घेतलं आणि तडक स्टेजपर्यंत गेली आणि माईक हातात घेऊन म्हणाली, या बाळाला 1 वर्षापर्यंत माझी गरज आहे, म्हणून 1 वर्ष मी त्याला स्वतःच सांभाळणार आणि त्यानंतर मी पण माझ्या नवऱ्यासारखं मिलिटरीत भरती होणार आहे. माझ्या नवऱ्याचं राहिलेलं काम पूर्ण करणार. सुजाताला माईकवर बोलताना पाहून अण्णांचा हात नकळत डोक्यावर गेला आणि सैनिक करता तसा सॅल्यूट त्यांनी केला. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.